नमस्कार, मी हर्षदा. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडी. पाकिस्तान आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इराणच्या हवाई हल्ल्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, दोन्ही देशांमधील संघर्ष हा पुरावा आहे की इराण कुठेही गेला तरी त्याला पसंती दिली जात नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार आम्ही काम करत आहोत. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की अमेरिका या मुद्द्यावर लक्ष ठेवून आहे. दक्षिण आणि मध्य आशियात तणाव वाढू नये अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. इराणने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातून हे दिसून येते की या भागात ते अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहेत. एक्सने दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ प्रीमियम एक्स युजर्सना हे फीचर उपलब्ध असणार आहे. या युजर्सना आपलं ॲप अपडेट करून हे फीचर मिळू शकेल. इलॉन मस्कने एक्स म्हणजेच ट्विटरला एव्हरीथिंग ॲप बनवण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केलं होतं. पूर्वी फीचर केवळ iOS युजर्ससाठी उपलब्ध होतं, मात्र आता अँड्रॉइड युजर्सनाही हे फीचर मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व युजर्सना हे उपलब्ध होईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील प्रायमरी बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र स्थानिक लोकांनी इंगकाई शाळेत आग लागल्याची माहिती दिली. बचावकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि रात्री 11:30 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र मृतांमध्ये नेमके किती विद्यार्थी आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लोकांनी चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला आणि सुरक्षिततेतील त्रुटीसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्यांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी ईडी टीम रांची येथे पोहोचली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रांची प्रशासनाने तपास यंत्रणेचे कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील वाहतुकीवर निर्बंध राहणार असल्याचे रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाला आज 3 महिन्याहून अधिक काळ लोटला असून आजही हे युद्ध अखंड सुरूच आहे. इस्रायलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने हल्ले करत हमासचे विविध तळ उद्ध्वस्त करते. परिणामी गाझामध्ये राहणारे सामान्य लोकही हल्ल्याचे बळी ठरत आहेत. मात्र त्यातच आता इस्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझा विद्यापीठाला लक्ष्य केलं आहे. तसेच इस्रायली लष्कराने गाझा विद्यापीठावर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र लष्कराने हवाई हल्ल्यात विद्यापीठ संपूर्ण उद्ध्वस्त केले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी एपिफेनी सणानिमित्त बर्फाळ पाण्यात डुबकी घेतली. एपिफेनी सणात सकाळी लवकर उठून 3 वेळा बर्फाळ पाण्यात डुबकी मारावी लागते. यासाठी संपूर्ण रशियामध्ये विविध ठिकाणी आंघोळीची ठिकाणे बांधण्यात आली. सायबेरियात -30°C तापमानातही हा सण साजरा करण्यात आला. आसाममध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारत म्यानमार या खुल्या सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली. म्यानमारमधून पळून येणारे दहशतवादी आणि घुसखोरी रोखण्यासाठी दोन्ही देशांमधील मुक्त संचार बंद करण्याचाही सरकार विचार करेल असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सोमवार दिनांक 22 रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालय व आस्थापनासह आता बँकांनाही सुट्टी जाहीर झाली आहे. या सोहळ्यानिमित्त गोव्यात आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यात सरकारी खाती आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यातील बँकाही सोमवारी बंद राहतील असा सर्वसामान्य प्रशासन खात्याने आदेश जाहीर केला आहे. अयोध्यात राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून याची जगभरात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील सर्वात उंच होणार असून या मंदिराची उंची 721 फूट असणार आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झालेत. राष्ट्रपती मुर्मू परवा 22 तारखेला 19 विशेष मुलांना हे पुरस्कार प्रदान करतील. 5 ते 18 वयोगटातले 9 मुलं आणि 10 मुलींचा यामध्ये समावेश आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि क्रीडा या प्रकारात असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये महाराष्ट्रातल्या आदित्य ब्राह्मणे याला शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 23 तारखेला राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद या नावाखाली गोडाधोडाचे पदार्थ विकण्यास बंदी घालणारी नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अमेझॉनला पाठवली आहे. या नोटिशीला 7 दिवसात उत्तर द्यावं अशी अट देखील अमेझॉनला घालण्यात आली आहे. अमेझॉनकडून अशा प्रकारची विक्री केली जात असल्याची बाब अखिल भारतीय विक्रेते महासंघाने प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिली असून त्यावर कारवाईची मागणी केली होती.
ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तर नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी आरती केली, पण सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावं वाटलं नाही, अशी देखील टीका राऊतांनी मोदींवर केली आहे. भारताची अर्थव्यवस्था येत्या दशकाच्या अखेरीस जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थेमध्ये असेल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला आहे. गुजरात विद्यापीठाच्या 72व्या दीक्षांत समारंभात ते आज अहमदाबाद इथे बोलत होते. सध्या देश अमृत काळातून प्रवास करत असून आजचे विद्यार्थी 2047 सालच्या विकसित भारताचे शिलेदार आहेत, असे ते म्हणाले. देशातल्या उद्योग जगताने शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करून संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विविध विद्याशाखेमधल्या सुमारे 51,000 विद्यार्थ्यांना यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत तिसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत शोएबने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. क्रिकेट संघाची लाजिरवाणी कामगिरीमुळे पीसीबी अध्यक्ष झका अशरफ यांनी 7 महिन्यातच पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडे मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या 3 सदस्यांनी राजीनामा दिला होता. नजम सेठी यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर झका अशरफ यांनी 6 महिन्यापूर्वी जूनमध्ये हे पद स्वीकारलं होतं. लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर झका अशरफ यांनी अचानक राजीनामा जाहीर केला.